मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईचे दिसून येतात. त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाही आहे, परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतो. त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका प्रचंड आहे. दादा, शिवजन्मभूमीत आला, एक मिनिट, एक ऊर्जा तुम्हाला महाराजांचं एक मिनिट थोडं महाराजांची ऊर्जा मिळतीये. नेमकं कसं पाहता, राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चालले, इथे आल्यानंतर काय वाटतं, काय भावना आहे? इकडे मुंबईत तुम्हाला 5,000 लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येनं आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे. तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येत आहे. जे आंदोलक अधिकचे जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे. परवानगी पलीकडे नाही, देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाही, कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे. कारण माननीय न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं, हे अंतिम सत्य आहे. माननीय न्यायालयाने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला नाही, त्याप्रमाणे तुमच्याकडे विषय परवानगीचा ठराव काय तो 1 दिवसाची दिली, म्हणजे ही चेष्टा आहे. गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे. अशी 1 दिवसाची परवानगी घेऊन म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसरं जाळ फेकून दिला असा तो. म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मी परवानगी दिली, मग काय चुकली, पण याच्यातून तुम्हाला दुसरं माहिती नाही काय समस्या राहिलेलं. तुम्ही मान्य न्यायालयाने याचा परवानगी तुमच्याकडेच होता, कारण ती परवानगी तुम्ही दिली. त्याच्यामुळे तुम्ही 1 दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता. तो संदेश महाराष्ट्रात दिलेला. तुम्ही जाणून बुजून समाजाला 1 दिवसाची परवानगी दिली, जाणून बुजून, काहीच होऊ नये म्हणून. पुन्हा तीच लाट नाराजी तुमची की जाणून बुजून 1 दिवसाची. तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं, आणखी ना आता ते तुमच्या असं काय नाही. मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना खूप द्या, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत पुढे द्यावा. समाज आज जसं कौतुक केलं तुमचं, पुन्हा कौतुकच झालं. तुम्हाला भेटायला विखे पाटील येणार, उदय सामंत येणार, अशा पद्धतीच्या सगळ्या चर्चा सुरू आहे. संभ्रम निर्माण झाले. खरंच भेटायला येणार नाही, कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार आहे. फोन काय आला मला, आमचा नंबर आहे त्यांचा, फोन आलेला. पण फोन काय आला असं उलटं नाही बोलायचं. पवार चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयार. तुम्ही यावं का म्हणून रातची 12 निघाली होती. बरं, रातची 12 निघाले होते. मी झोपलो होतो तेव्हा. सरपंच म्हणले वाटतं तुम्ही सकाळी अगदी झोपलं बाबा, दिवसभर बेजार आहे. ठीक आहे म्हणजे मी सकाळी येतो, काय अडचण नाही, पण मी आत्ता येऊ शकतो म्हणजे लगेच. मग ते जमतात. मग असं कसं कुठं बोलायचं, चर्चेला तयार होतो ना आम्ही, म्हणूनच तर ते येतो म्हणल्या. आता त्यांचं काय पण तुम्हाला वेगळं, इतरांना वेगळं. तयार आहे चर्चेला तुम्ही सरकारशी? कधी नाही म्हणलोच नाही. परंतु पाटील शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार आहात, शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार आहात, त्यांना चर्चा करणार आहात. पण तुम्ही भेटायला तयार आहेत, पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला. असं म्हणा. त्यांना भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल. एवढं का घाबरतायत राजकीय नेते? असं म्हणा. त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे, त्यातून शिकायला पाहिजे की मराठीच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतलं तर पुढच्या काळात पण काय होतं. तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा काढू शकता. बहुमताची सत्ता आधी मराठ्यांची वाढली नाही, पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस राजकीय करिअर बरबाद करणारे असतील. म्हणून मी कालही सांगितलं कागदच्या फुटाचा वापर आज पण पवित्र भूमीतून शिंगणागडाच्या पायथ्यावर सांगतो, विनंती करून सांगतो. योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा,
हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा विचार विसरणार नाही ही आमचा या ठिकाणी शब्द आहे. आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेले नाही. तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमचे शत्रू नाहीत. तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून. या पवित्र शिवनेरी गडावरून आमचा शब्द आहे. आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय, ते पण लोकशाही मार्गाने. आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही होऊ देणार. तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका. मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाही. आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही तुम्ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे. पाटील साहेब, आता माजी तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तुम्हाला पवार आहेत. गेल्या एका महिन्यापासून राजकीय त्यांची इच्छा आहे की याच्याबद्दल बोलताय. मराठ्यांना आरक्षण मिळावं, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही. काय सांगा पाटील साहेब, राजकीय उद्ध्वस्त होईल, राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बऱ्याचदा बोलताय. आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या? ते शिकवायलेत आम्हाला. गेली सत्ता मराठ्यांनी आणि उलाढली मराठ्यांमुळे, त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला. म्हणून आम्हाला मग ती बाजूला जावं लागतं. सत्तेकडे लक्ष त्यांनी वेधले तुमचं. जावं लागतंय आम्हाला नाविलाज. कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते, जाणून बुजून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेटवर ठेवला. त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावंच लागते. ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती. त्यांच्या डोक्यात वेगळंच खूप घुसलं तेव्हा. मोबाईल घे बरं थोडा मागे. आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले. आणखीन संधी म्हणतो, पुन्हा डबल केस शब्द वापरतो मुद्दाम. ही संधी आहे मराठ्यांच्या मनात जिंका. ही बाजू तेव्हा घेतली नव्हती. एक मिनिट आता कोंडी कशी फोडणार आहात तुम्ही? आता उद्या एक दिवस बसाल, परवाच पण परवानगी नाही. असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ द्या. एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना. इथूनच गुलाब ट्रक करतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर. असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य. तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा प्रत्येक वेळी. जाणून घ्या. कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही कोणासाठी. हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरा घेतलेला नाही, पण आता हटत. तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शर्ती मांडणे आहे, असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे? मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो, कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे. आम्ही पाळणार आहे. पण ते कायदा हे नवीन कोणता काम काढायला आता नमुनेबाज कायदा आहे. ती कायदा कोणालाच माहीत नाही. आणखी तज्ज्ञांनी वकील बांधवांनी सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही. आणि कोणाला मी ऑफिस नाही, अख्खी रात गेली आमच्या वकिलांची ना तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची, पण ते ऑफिस सापडलं. आणि त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचं म्हणल्यावर सह्या आता करावं लागतं त्यांना. त्यांनी ते 10 वाजता टाकलं आम्हाला. वकिलाला तरी काय माहिती बिचाऱ्याला आमच्या काय त्याच्यावर. आणि त्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं, त्यांनी आमच्याकडे दिलं. जिथं जिथं सह्या करून द्या म्हणले, आम्ही दिले. आम्हाला काय माहिती त्यात काय. तुमची विनवणी याचिका गेली का कोर्टाकडे? घ्यायच्या होत्या त्या पोलीस प्रशासनाला. परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासनच आलं ना. ते 2025चा नवीन कायदा काढाय काय कोणती पोलीस वाचलेला नाही. बरं. आणि आमच्याकडे वेळ कमी होता, आम्ही पटापटा सह्या केल्या आणि पाठवून दिलं. मी ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत. म्हणजे हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत. त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटमधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण घेता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीनं काढलेला आहे. चुकीच्या माहित्या बाहेर घेऊ नका. त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुंडीची संख्या, उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली, या ठिकाणी या गावची संख्या 100 आहे. बस बस तर तिथले असणारे 36 ते 37 लोक हे कुंडी. त्याला मागे ना उडून मग त्या असणाऱ्या
1905 असेल किंवा त्याच्या आधीच असेल, काय आधी असेल त्या आजपर्यंत झालेल्या 100 वर्षाच्या काळात. पण ते जर 36 लोक होते, एका एकाला 4-4, 5-5 जरी म्हणलं तरी ते 150 वर्षाला नाही. त्या 150 वर्षात 4-4, 5-5 म्हणलं तर आता ते 400 वर्ष झाले एका गावात. तशा नोंदी आहेत ते कुणबी. आणि मग ते कुणबी कुठे गेले? चला जाऊ द्या, आज सगळेच मराठीत, मग ते कुणबी कुठे गेले? त्यांची जे पोर आहेत, नातू आहेत, पंतू आहेत आणि मला हे लावता येत नाही. आणि आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरलंय आम्ही. आता तुम्ही लोकांना गचपणे समजता का हवी, तुम्ही स्वतःला शहाणं समजता तुम्हाला. लोकांना लय विचार झाले आता. फक्त आता आमच्या भाषा शेतकऱ्याची त्याला आम्ही काही करू शकत नाही. तुमच्या जरा शुद्ध आहे का? कारण तुम्ही येशील राहता, आजवर आधी झोपाता, मग तुमची चांगली आहे, आम्हाला नाही येत चांगली. आम्ही बाबा कष्ट करून आमच्या आई बापाचे कमरं मोडले. त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत. रात्री पोहोचणार ना, रात्री पोहोचणार. पवित्र किल्ल्याचं दर्शन घेऊन पंपाळा पवित्र माती आझाद मैदानावरती समरण उपोषणाला जातो. 29 ऑगस्टला सकाळी समरण उपोषण सुरू होणार. फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो, संयम ठेवायचा, शांततेनं सगळं घ्यायचं. तुमच्या एखाद्या अडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आल्याला घास जाता कामा. जे रूल असतील ते पूर्ण करायचे. हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा. 1 किलोमीटर अलीकडं थांबायचं, आलं वेळ, शांततेत घ्यायचं, गडबड गोंधळ करायचं नाही. हे मराठ्यांनी समजून घ्यायचं. कारण मी शांततेनं संयमानं मराठ्यांच्या पदरात एक एक गोष्ट टाकत चाललोय. तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे, तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे. काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असतात. हे सुद्धा प्रत्येक मराठीच्या पोरानं समजून घ्यायचं. तिथं 2000 काय गेले आझाद मैदानला, 5000 काय गेले, ते 5000 येते, पुन्हा दुसरे 5000 येते. ती जागा खाली 1 दिवस लेट आलं म्हणून काही का एकाच दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं. थोडं संयमाने घ्या मराठ्यांचे पोरं. तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळं समाज आपल्याकडं हात लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आहे. ध्यानात ठेवा. त्यांची आशा मोडायला नको. ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको. म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांततेत संयमान घ्यायचे. 1 दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला, सगळ्या आंदोलकाला 1 दिवस थोडं लेट. काही पुढं जाते, काही मागं थांबते. येलच जर तरचा विषय चालला. ही झाली मराठ्यांसाठीची बाजू. आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे. सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आत घालू नये ना. 5000 लोकांची ही विनंती आहे ना. 1 दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आत घालू नये. त्याचं कारण हे लोक वाटं लावायला येणार आहेत मुंबईला, की वापस जाणारे पण लोक आहेत. त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं. ते जाणारच आहेत वापस. कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं, तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं. आम्ही आमचे सगळे टप्पे केले विजय मिळवण्याची. त्याचं काही टेन्शन नाही सरकारला, नाही मला बी नाही. आम्ही आमचं सगळे शांततेच्या मार्गाने टप्पे केले. एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्या. आणि पोरांनाही माझं सांगतो, दुसरी गोष्ट पुन्हा एकदा, लढताना फक्त संयमाने शांततेने लढा. काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले, काहीतरी इकडे राहिले 1 किलोमीटर भर, काय जे असेल ते मानणार नाही. थांबायचं, शिकायचं. हे गेले की परत तुम्ही येतात, तुम्ही गेले की पुन्हा ते येतात. आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही. हे मराठीच्या पोरांना लक्षात ठेवा. चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं. चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं. नुसतं धोंगडसारखा आरडाला वरडाला
आणि कसं काहीच हाती नाही लागलं. समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबईपर्यंत तरफडत आलेला वायाला गेलं तो इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय. पुन्हा पुढच्या काळात कधी पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे. म्हणून संयमानं घ्यायचं. काय आज काय उद्या एखादी आज मुख्यमंत्री म्हणते ना येऊन द्या सगळे कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणते. आशावादी राहा. मी आशावादी 2 वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाने काहीतरी देऊ शकतो. तर आता समाजानं तुम्हाला पाठवलं आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली. हे पोरं आरक्षण घेऊन येणार पण ते कसं मिळवायचं ह्या दिव्याकडे घ्यायचं. आडमुठापणा करायचा का कायद्याचे न्यायदेवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं. हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली. मागं वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे. त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आडमुठापणामुळं समाजाला डाग लागता कामा नये. हे सगळ्यांनी समजून घ्या. हात जोडून सगळ्यांना सांगतो. थांबली पुढे गेली ते माघारी आली की हे गेली. तुम्ही काय लांब चालले काय तिथंच बसायचं. आलाच परत तेव गेला की ग्राउंड मोकळा झाला की बसला दुसरा. टेन्शन नाही घ्यायचं. आणि त्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा. कारण मीच बोली केली ती कामाच्या दिवसात आणि आंदोलनाच्या दिवसात 2 बाजू सांभाळायच्या तुम्हाला. त्यामुळे तुम्ही वापस जा. मला माहिती आहे इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला 7 करोड मराठा समाज शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात उतरणार आलेले तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला माहिती आहे. हे काय मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये. कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतले आणि पूर्ण मनावर घेतले. इकडे एखाद्याला काठी पिठं बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांततेत सुरू होणार लगेच त्या क्षणात. तसं आझाद मैदानला तरी 3000 बसले 5000 बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसली त्याचं दुःख कुणी मानू नका. आपल्याला विजय खेचून न्यायचा. आझाद मैदानात जाणं 5000 जागेवर 25 लाख जाणं हा उद्देश नाही. आपण लिंक आपला उद्देश आहे लिंक पाठवली त्याच्यावरून घ्या. 5000 बसून येतात 2000 बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा. आजचे बसलेले उठले तुम्ही उद्या या. एक दिवस लेट परवा दुसरे या. ही सुरू ही चेन बंद पडू द्यायची नाही. हो आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहिती आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहिती. महाराष्ट्रातले सगळे मराठी माय मावल्या सहित सज्ज आहेत. त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणून तर आपण इतके फ्रेश आहेत. नाही तर प्रत्येक वेळेस थोडा कोणा तणाव असतो आपल्यावर. त्याला काय मीडिया समोर बोलावं काय त्याला टेन्शन घ्यायचं. काहीतरी आता तणाव आहे का 2-4 दिवसापासून. कारण मराठा शक्ती एक अशी आहे की जगाच्या पाठीवरती कोणाची मोडशी मोडू शकतो एवढी शक्ती त्याजवळ. आणि माया मावल्या असं या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं. कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमिकेवर करायचं. हट्ट नाही धरायचा. त्यो गेला मग मी कमी नाही गेलो त्यो गेला तर तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं. म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या. कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची. आडमुठापणा अजिबात नको. सरकारला हा एक इशाराच आहे. हात लावाल तर समाज माझा महाराष्ट्रभर आहे. मग काय तर तुम्ही तिथपर्यंत हात कसं लावतो. हात कसं लावता. हात लावायचं कसं म्हणजे झालं नाही एकदा आता बस ना. आमची जात नुसती मारत खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाचं आणि काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहे. आम्हाला कारण ते सांगायचे. आणि तवा अडथळा आणला तवा आंतरवर्षी नव्हता गणपती बसलेला तवा नव्हता गणपती. तवा तो म्हणायला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे सणात कशाला लाठीचार्ज करायचा कशाला आहे बहिणीचे डोके फोडायची. आता आम्हाला शिकवायला मुंबईला चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळणार. तुम्हाला कळाले ते लक्ष्म्या बसल्या होत्या तवा. लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नारीच आहेत तुम्ही नोटा. लक्ष्म्या बसल्या असून आई माई लक्ष्मीला हाणलं तुम्ही. तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात
ते हिंदूचे सण असून मुंबईत चालले. आता म्हणणार तवा कुठे गेलते ते कम नाही म्हणले, तवा बी गणपती बसलेले होते तेव्हा. देवेंद्र फडणवीस ते कम हल्ले का रे बाबा? बोलती बंद पडली का आता? तुम्ही मला चक्रात आडायचा वार काढायचा प्रयत्न करू नका. निलय नमुना पुढचा आहे. तुम्ही इतके लोकशाही प्रमाण करू शकत नाही. हो, इतकं लोकशाही प्रमाण करतो. नाही नाही, मी वरी जाणार. एवढं दर्शन होऊ शकतं माझं एका दिवसाचं, काय सांगतो? हो, काय सांगतो? माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपळांना माती लावणार जाणार का? आणि मुंबईकडे जाणार आहे. माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं, त्याचं काय सांगतो? एक मिनिट. बोलत नाही. मुंबईला पोहोचायचं नाही. समोरच्या व्यक्ती कशा आडमध्ये समोरचे सरकार कसं मराठा विरोधी तेच विचारतो निघणार लगेच. नाही नाही, त्यामुळे मी गोळ्या द्यायला पोहोचणार कधी? हटायला मात्र तयार. आणि मला एक दिवस मान्य नाही. फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा, कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली. काल आम्ही त्यांचं कौतुक केलं, परवानगी दिली. त्यांनी परवानगी देऊन मराठी ही मुंबईत येऊन 29ला मला बसून वाचवलं वापस जाणार आहे. त्यांना सगळ्याला येऊ द्यावं.